महाराष्ट्र को धीरे धीरे पता चल रहा है क्या है, शेर नहीं भेड़िया है। ये कहकर रामदास कदम ने एक बार फिर उद्धव ठाकरे पर हमला बोला। सिंधुगुट के शिवसेना रैली में रामदास कदम ने बाला साहेब ठाकरे की देहांत को लेकर एक सनसनीखेज दावा किया था और अब राम कदम ने एक बार फिर उद्धव ठाकरे पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि मेरे पास बहुत सी बातें हैं लेकिन मैं बताऊंगा नहीं, अगर समय आया तो छोड़ूंगा भी नहीं। उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में चेतावनी दी है कि मुझे उद्धव ठाकरे के बारे में हर एक चीज पता है। उद्धव ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे के पार्थिव शरीर को 2 दिन तक मातोश्री में रखे हुए थे। ये कोई ऐसा मामला नहीं है जिसे कोई नहीं जानता है। वहाँ पे जब डॉक्टर्स मौजूद थे वो भी इस बात को जानते थे, साथ ही साथ उद्धव ठाकरे का पूरा परिवार भी ये जानता है। मैं मानता हूँ कि मैं अब जाकर ये बातें खोल रहा हूँ, लेकिन ये बातें मुझे सालों से पता है। उन्होंने एक बार फिर से उद्धव ठाकरे को घेरने का प्रयास किया है। साथ ही साथ उन्होंने ये कहा कि उद्धव ठाकरे एक भेड़िया है जो शेर की खाल पहनने की कोशिश कर रहे हैं। सुनिए उन्होंने क्या कुछ कहा। मुंगनावर कुत्र्याकडून कधी लक्ष देत नाही। हत्ती चलता है, कुत्ते तो भुगते होता है। उलट पक्षी माझ्यासारखा एक 50-54 वर्ष मातोश्रीमध्ये घाललेला माणूस हे का बोलतो याचा आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे असं मला वाटतं। मी आज उद्धव ठाकरेंना तुमच्या माध्यमातून आव्हान देतोय, हिम्मत असेल तर तुम्ही बोला, तुम्हाला मी उत्तर देईन। हे अंबादास दानवेसारखे त्यांना मी निवडून आणला, माझ्यामुळे जे आमदार बनून बसलेत, ऐसान फॉर्मस आहेत ते मला बाळासाहेबांनी शिवसेना काय मला शिकवणार। अरे बाळासाहेब तर आमचं दैवत आहे, माझं दैवत आहे। आज देखील मी पूजेला बसतो त्या बाळासाहेबांच्या पायावर डोकं ठेवतो। मी तुम्हाला खरं सांगतो शपथ घेऊन तुझ्या भावनेची, साहेब तर माझं दैवतच आहे, कुठं धुमत नाही त्याबाबत। पण रामदास कदम सारख्या ज्येष्ठ माणसाला हे का बोलावं लागतं? उद्धव ठाकरेंनी यावर माझ्यासमोर हिंमत असेल तर त्यांना नाही सांगावं, असं घडलं नाही, हे उद्धवजींनी सांगावं, मग मी त्याला उत्तर देईन। उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाक फोडायचा आपण। आता ती घाडगे म्हणून त्या दिवशी माझ्याकडे आली होती, उपनेता शिवसेनेची। तिने मला सांगितलं, रामदास भाई मला उद्धवजींनी इतका टॉर्चर केला की तुम्ही रामदासांवरती बोला, तुम्ही रामदासांवरती बोला। ती म्हटली मी काय बोलू, ज्येष्ठ नेते आहेत म्हणे, मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्याने शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी। उद्धवजी दिसतात तसं नाहीये, उद्धवजी कपटी आहेत। आणि मी सांगतो 2 दिवस शिवसेना प्रमुखांचा बॉडीचा छळ उद्धवजींनी केला, हे पुन्हा मी आता जवळाने बोलतोय, खूप जवळाने बोलतोय। होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींची माझी नाकोटीच होऊन जाऊ देत, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत। आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटं बोललो नाही, कधीच खोटं बोललो नाही। मी उद्धवजींना ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमचं ते दैवत आहे, मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले, रामदासभाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले, तुम्ही त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवले, की आमच्या दोघांमधलं आहे डायरेक्ट उद्धवजींनी मी। मग उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला एकदा सांगा, महाराष्ट्र जनतेला कळू देते, समजू देत, ते वास्तव आहे। हे काय ते खरे बिवे नुसते असेल ते चिल्लू पिल्लू यांची ऐपत आहे का, कुवत आहे का, अवकाश आहे का माझ्यावरती बोलायची? हिंमत असेल उद्धवजींनी डावी बोलावं, मी त्यांना उत्तर देईन। होऊन जाते नाकोटस दोघांची, माझी तयारी वगैरे हट। अरे 2 दिवस तर कोणाला वरती पाठवत पण नव्हते, 2 दिवस मातोश्रीमध्ये वरती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती। आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखांसारख्या माणूस जेव्हा आजारी असतो तेव्हा डॉक्टर डिक्लेअर करतात, मग डेथ झाली। या ठिकाणी मला डिक्लेअर करायला लावलं, मला, मी गेलो लोकांसमोर, मी गेलो। यांना माहिती आहे का खगेट फिगेला सगळ्यांना काय ते, अतिशय जवळाने बोलतोय मी। आणि मी मरत माणूस आहे, मी असा घालू नाहीये, घाबरणार नाही मी, एवढंच आहे की इतके वर्ष मी बोललो नाही, ही गोष्ट मान्य मला।
ही गोष्ट मला 100% मान्य आहे. पण काल ओघाओघामध्ये ती बोलून गेलो मी ठेवून नाही बोललो. काल भाषणाच्या ओघाओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. कारण उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे हे महाराष्ट्र जनतेला कळू देत. हा वाघाचा जो कातळाचा मुखवटा त्यांनी घातलाय ना तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. आणि म्हणून काल मी ओघाओघानं बोलून गेलो. काल अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत. उद्धवजींनी यावं पाहिजे समोर, मी सांगेन, बोलेन. मी उद्धवजींनी सांगावं आमदारबाई बोला, बोलेन, नक्की बोलेन. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना मातोश्री अशी कापे घातला बसेल मातोश्रीला. माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत, बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढलेत. 1000 वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटलेली आहे. त्या बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असं घडलं असेल 2 दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे, मीडियानं जावं, साहेबांच्या वेळेला जे डॉक्टर होते ते डॉक्टरने विचारून घ्यावं, बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती, संपलाचा विषय. मी कोण बोललो असेल तर. आणि म्हणून जबाबदारीने बोललोय. मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे, बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको, बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच नको. पण ही अतिशय गंभीर बाब आहे. बाळासाहेबांच्या माणसाच्या बाबतीमध्ये असं होत असेल, आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल, सगळ्या शिवसेनेला दुःख होईलच ना. ते का होणार नाही दुःख, का होणार नाही? का 2 दिवस बाळासाहेब आले होते, त्यांना वरती पाठवणार नाही, कुणाला वरती पाठवणार नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला त्रास होतोय उद्धव, शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे. मी मातोश्रीमध्येच होतो. हे तुम्ही केलं पाप उद्धवजी, तुम्ही हे पाप केलं, हो केलंय तुम्ही. आणि उसळा का होईना पण महाराष्ट्र जनतेला तर कळू देत तुमचे काय धंदे तुमचे ते. अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, मी अजून बोललो नाही, बोलणार देखील नाही. पण वेळ पडली तर सोडणार पण नाही, हे पण सांगतो आज, हे पण सांगतोय आज. बाळासाहेब तुमच्या बाबतीमध्ये माझ्याकडे काय काय बोललेत इथं आतमध्ये आहे. मला ते बोलायला लावू नका, मला ते बोलायला लावू नका. आणि म्हणून काल जे अनावधानाने बोलून गेलो मी, ती चूक नाही, ते वास्तव आहे, ते वास्तव आहे, हे घडलंय. त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलेलं आहे, त्याचं कारण उत्तर देऊन द्यावं ना. मला नाही देऊ शकणार, महाराष्ट्राला द्यावं, नाही देऊ शकणार. जे बोललोय ते वास्तव आहे. हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही. आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं नेमकं ते महाराष्ट्राला कळू देत. मी नाही बोलणार, ते हळूहळू येईल ते. हे वास्तव आहे सगळं. ही कसली कुत्री भूमिका ती, त्यांना विचारतो कोण? हे अंगावर सोडलेले आहेत. आणि त्याचा घाबर नाही की मी आमदार सदन नाहीये बांधवानो. मी भगवाई झेंड्याचा शिपाई म्हणून निर्वातपणे शिवसेना प्रमुखांचं साथ दिलेली आहे, खंबीरपणे पाठीशी उभा राहिलेला आहे मी. माझ्याकडून असं खोटं पाप कदापि घडणार नाही, कदापि घडणार नाही. मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतोय आज. त्या उद्धव नेमका काय ते हळूहळू समजेल, हळूहळू महाराष्ट्राला कळेल. तर मी पुन्हा सांगतोय, उद्धवजी या समोर बोला, मग मीही बोलतो. होऊन जाऊ देत, होऊन जाऊ देत. धन्यवाद. सर, जसं तुम्ही म्हणालात की त्यावेळेस शरद पवारही होते, राज ठाकरे पण त्यावेळेस होते का?